ओम नमो नारायणाय. मी डॉक्टर कृष्णदेवगिरी, आंतरराष्ट्रीय योग सद्गुरू, प्रबोधनकार, योग व्यायाम, अध्यात्म, पर्याय उपचार पद्धती आणि ज्योतिषतज्ञ. चला तर आज आपण सुदर्शन हरिपाठामध्ये अभंग 11 आणि त्याचा भावार्थ पाहूया. हरी उच्चारणे अनंत पापराशी, जातील लयाशी क्षण मात्रे. तृण अग्नी मेळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. हरी उच्चारण मंत्रपय अगाध, पळे भूतबाधा भय याचे. ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ, न करवे अर्थ उपनिषदा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, ओम नमो नारायणाय. सात्र आता आपण याचा भावार्थ जाणून घेऊया. आजच्या काळात मनुष्य भौतिक सुखाच्या शोधात आहे, त्यासाठी सतत धावपळ धडपड करत आहे. आपला संसार वृक्ष बहरण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे. पण या सगळ्या संसाररूपी मोहमायेत इतका गुरफटून गेला आहे की स्वतःसाठी काही करायची क्षमताच कमी होत आहे. धावपळीच्या युगात काळासोबत चालताना अनेक प्रकारच्या शारीरिक, मानसिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय समस्यांना सामोरे जावे लागत आहे. परंतु आपल्याला हे लक्षात येत नाही की भौतिक सुखाच्या मागे धावून परमोच्च आत्मिक आनंद कधीच मिळत नाही. आत्मिक आनंद म्हणजे बळाची सर्वश्रेष्ठ परमानंद प्राप्ती मिळणे होय. दैनंदिन जबाबदारी पार पाडत असताना सुद्धा आपण मनापासून ठरवले तर आत्मिक आनंद मिळण्यासाठी सुरुवात करू शकतो. आपली दैनंदिन कामे करत करतच आनंदी आयुष्य जगायचे कसे याचाही विचार करायला लावणार आहे. यासाठी आपण थोडे मागे जाऊन पाहिले तर आपल्या पूर्वजांनी, साधू संतांनी, ऋषीमुनींनी आपल्याला देव हा सर्व विश्वातील चराचरात चैतन्य रूपात भरून राहिला आहे, हा ब्रह्मांडाचा रचिता, प्रतिपालक साक्षात श्रीहरी विष्णू नारायणाच्या चरणाशी आपल्याला तन मन भक्तियुक्त धन अर्पण केले पाहिजे. आपल्याकडे श्रद्धा, भक्ती आणि भक्तीची शक्ती असा त्रिवेणी संगम तयार झाला पाहिजे. अशी सकारात्मक धारणा निर्माण झाली तर आपले मन नक्कीच श्रीहरी विष्णू नारायणाचे समीप लीन होऊन जाईल. आपल्याला आपल्या आयुष्यात एकदा तरी एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून सद्गुरू कृपा होते. हेच सद्गुरू रूपी चैतन्य आपल्याला काही ना काही प्रमाणात भगवंत म्हणजे देवाची, श्रीहरी बद्दलची माहिती देऊन आध्यात्मिक शाळेत प्रवेश देतात. आपले आयुष्य अपूर्ण आहे हे निश्चित समजते. म्हणूनच आपण गुरूंच्या माध्यमातून त्यांनी सांगितलेल्या पद्धतीने ओम नमो नारायणाय या अष्टाक्षरी सिद्ध मंत्र जपाचा नामस्मरण करीत राहतो. आपण किती समर्पित झालोय त्याप्रमाणे आपल्याला आत्मिक आनंद कधीच मिळायला सुरुवात झालेली असते. आपल्याला जाणीव निर्माण होते हरिनाम जपाचा जप, हरिनामाचा जप केल्याने पापाच्या अनंत राशी एका क्षणात नाहीशा होतात. सद्गुरूवर संपूर्ण विश्वास ठेवून शांतपणे जीवन जगत राहावे आणि मंत्र जप, नामस्मरण, नित्य उपासना, सामुदायिक उपासना इत्यादी मार्गाने श्रीहरी आळवावा. तर ज्याप्रमाणे गवताचा व अग्नीचा
समज झाला की ते गवत अगदी रूप होते. त्याच प्रमाणे हरीचा जप करीत निरंतर करीत असले म्हणजे जपणारा जो भक्त आहे, जो वारकरी आहे, तो हरी रूपच होऊन जातो. हरीच्या ओम नमो नारायणाय या अष्टाक्षरी गृहस्थी मानवाच्या कल्याणासाठी असलेल्या नाममंत्राचे सामर्थ्य अपूर्व आहे. त्याचे धकाडे मानसिक, कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक समस्याही म्हणजे समस्यारूपी भूतांची म्हणजे भूतबाधा नाहीशी होते. भूतबाधा म्हणजेच कोणत्याही प्रकारची समस्या नाहीशी होते. इतकेच नव्हे तर आपल्या जीवाच्या मागे लागलेला पंचभूतात्मक देहाविषयीचा जो अहंकार आहे त्याची देखील बाधा दूर होते. म्हणजेच हरिनामाने देह अभिमानाचा नाश होतो. हरिनामाचा उच्चार केला मात्र त्या जीवाच्या अनंत पापराशी भस्मसात होतात. जसे अगदी शेजारी वाळलेले गवत पेटते तसे नामजप झाल्यावर पापांचे होते. हरिनाम हा अगाध मंत्र जपल्यावर पिशाच्य बाधा ही हटते. ज्याचे वर्णन करायला उपनिषद ही असमर्थ आहेत, तो माझा हरी समर्थ आहे असे ज्ञानेश्वर माऊली सांगतायत. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, यथार्थ निर्णय उपनिषदाकडूनही झाला नाही. बोला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, हरी ओम विठ्ठला. माझ्या सर्व विठ्ठल भक्त आणि सर्व वारकरी बंधू भगिनींना निरोगी, आनंदी, सुखी, समाधानी, आरोग्यदायी जीवनासाठी विठ्ठलमय शुभेच्छा. ओम नमो नारायणाय. शुभम भवतु.